साबुदाणा जराही न भिजवता साबुदाणा बटाट्याचे पापड बनवण्याची अतिशय सोपी आणि एकदम वेगळी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे। पापड तळल्यानंतर तुम्ही बघू शकता छान दुप्पट फुलतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि खायला सुद्धा मस्त खमंग कुरकुरीत लागतात। साबुदाणा आणि बटाट्याचं अचूक प्रमाण घेऊन न चुकता वर्षभर साठवण्यासाठी साबुदाणा बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे आपण इथे आज पाहणार आहोत। चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी इथे मी एक भांडा भरून साबुदाणा घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर हा पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम इतका साबुदाणा आहे। याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून याला 2 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे। हलक्या हाताने चोळून साबुदाणा धुवून घेतला। आता साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे। तर नेहमी आपण साबुदाणा खिचडी बनवत असताना साबुदाणा भिजवतो तेव्हा साध्या पाण्याचा वापर करतो, पण आज इथे आपण हा साबुदाणा भिजवण्यासाठी कडकडीत गरम केलेल्या पाण्याचा वापर करणार आहोत। कारण साबुदाणा जराही न शिजवता आज इथे आपण हे पापड बनवतोय, त्यामुळे काय करायचं, या साबुदाण्यामध्ये भिजण्याकरता गरम केलेलं पाणी घालायचं। गरम केलेल्या पाण्याच्या या वाफेमुळे साबुदाणा 30 ते 40% शिजला जातो आणि याची कुकिंग प्रोसेस इथेच होते। त्यामुळे काय करायचं, यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं। गरम पाण्यातच आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे। तर पाणी कितपत घालायचं, संपूर्ण साबुदाणा पाण्यामध्ये व्यवस्थित भिजेल आणि त्यावरती अगदी थोडंसं पाणी शिल्लक राहील इतपत पाणी यामध्ये घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता गरम पाणी घातल्याबरोबर लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे, कारण गरम पाण्याच्या वाफेमुळे साबुदाणा बऱ्यापैकी शिजला जातो आणि त्यामुळे याला वेगळं शिजवण्याची आपल्याला गरज लागत नाही। तर आता मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि हा साबुदाणा आपण रात्रभर असाच भिजत ठेवणार आहोत। तुम्ही 4 ते 5 तास सुद्धा या साबुदाण्याला भिजून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर हे बघा, रात्रभर मी साबुदाणा असाच भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि छान फुललेला सुद्धा आहे। याला चमच्याने थोडंसं आता मोकळं करून घेऊ। साबुदाणा तुम्हाला असा मोकळा सुटसुटीत झालेला दिसत नसेल, थोडासा असा चिकट झालेला आहे, कारण साबुदाणा भिजवण्याकरता इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला होता, त्यामुळे साबुदाणा हा थोडासा असा चिकटसर झालेला आहे। आणि साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी आपल्याला हा असा साबुदाणा हवा। तर हे बघा, याला हाताने चोरून थोडंसं असं मिक्स करून घेतलं। साबुदाणा इथे आपला भिजून तयार आहे। आता साबुदाणा बटाट्याचे पापड बनवतोय, त्यामुळे इथे बघा मी पाव किलो बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। तर बटाट्याचं प्रमाण घेताना लक्षात ठेवा, जेवढा आपण साबुदाणा घेणार आहोत तेवढाच आपल्याला बटाटा इथे वापरायचा आहे। म्हणजे जर का तुम्ही 1 किलो साबुदाण्याचे पापड बनवत असाल तर त्यासाठी आपल्याला 1 किलो बटाट्याचाच वापर करायचा आहे। इथे मी पाव किलो साबुदाणा घेतला होता आणि त्यासाठी पाव किलो बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत। शक्यतो बटाटा आपल्याला स्मॅश करून न घेता किसणीने असा किसूनच घ्यायचा आहे, म्हणजे मग यामध्ये बटाट्याचे तुकडे शिल्लक राहत नाही आणि मिश्रण असं मऊसूत एकसारखं बनून तयार होतं आणि पापडसुद्धा बनताना व्यवस्थित तयार होतात। तर हे बघा, सगळा बटाटा इथे मी किसून घेतलेला आहे। आता यानंतर यामध्ये घालूयात भिजवलेला साबुदाणा आणि आता याला हातानेच थोडंसं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालूयात 1 चमचाभर लाल तिखट। इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे, याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर आता हे सगळं आता व्यवस्थित आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करत असताना थोडासा वेळ जास्त लागू शकतो, कारण बटाटा आणि साबुदाणा अगदी चांगला एकजीव होणं गरजेचं आहे। आता जर का हे मिश्रण हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पाणी लावत लावत पिठाचा चांगला असा मऊसूत आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। एकीकडे साबुदाणा एकीकडे बटाटा असं न करता अगदी व्यवस्थित याला चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान असा याचा असा मऊसूत गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा, हाताला थोडं थोडं पाणी लावत साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून चांगला याचा मऊसूत गोळा मी तयार करून घेतलेला आहे। हे मिश्रण तयार करत असताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे। गरज असेल तर हाताला थोडं थोडं पाणी लावत आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। तर बघा, साबुदाणा जराही न शिजवता हे पापड बनवण्यासाठी आपण इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता याला भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही, लगेचच आपण याचे पापड बनवायला घेणार आहोत। आता पापड बनवत असताना हे मिश्रण हाताला चिकटू नये म्हणून काय करायचं आहे, हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि लिंबा एवढा पिठाचा गोळा हातावर घेऊन याला गोलाकार करून घ्यायचं।
त्यानंतर पापड बनवण्यासाठी इथे मी मशीनचा वापर करणार आहे, त्यामुळे या मशीनवरती एक प्लास्टिक शीट ठेवायचं, त्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा, वरती आणखीन एक प्लास्टिक शीट ठेवून याला प्रेसिंग मशीनच्या मदतीने असं प्रेस करून गोलाकार मस्त असा पापड तयार करून घ्यायचा आहे। आता या मशीनचा वापर करून जर का तुम्ही पापड बनवले तर फटाफट पापड तयार होतात, छान एकसारखे होतात आणि खूप जास्त वेळही लागत नाही आणि मेहनतसुद्धा लागत नाही। आता हा पापड सुकण्याकरता एखाद्या प्लास्टिक शीटवरती किंवा एखाद्या स्वच्छ सुती कपड्यावरती ठेवून द्यायचा आहे। जर का तुमच्याकडे पापड बनवण्याची मशीन नसेल तर आणखीन एक पद्धत मी तुम्हाला दाखवते। या पद्धतीने सुद्धा तुम्ही पापड अगदी सहज बनवू शकता। प्लास्टिक शीट पोळपाटावरती ठेवायची, पिठाचा गोळा ठेवायचा, त्यावरती आणखीन एक प्लास्टिक शीट ठेवून प्लेटच्या मदतीने याला चांगलं असं प्रेस करून घ्यायचं। या पद्धतीने जरी तुम्ही पापड बनवले तरीसुद्धा फटाफट बनतात आणि अगदी छान गोलाकार पापड बनून तयार होतात। आता या पद्धतीने जर का पापड बनवले तर याच्या कडेने थोडेसे क्रॅक्स गेल्यासारखे तुम्हाला दिसत असतील, पण काहीच हरकत नाही। वाटीच्या मदतीने याला असं कट करून घ्यायचं, जसं आपण पुरी कट करून घेतो तसं, आणि जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो काढून टाकायचा आणि छान असे हे एकसारखे गोलाकार पापड तयार करून घ्यायचे। आता पापड बनवण्याची ही पद्धत जर का तुम्हाला अवघड वाटत असेल तर सरळ पोळपाटावरती पापड लाटून घ्यायचे। प्लास्टिक शीट ठेवायची, त्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा, वरती आणखीन एक प्लास्टिक शीट ठेवायची, म्हणजे मग पीठ पोळपाटाला चिकटत नाही आणि लाटण्याने एकसारखे असे गोलाकार पापड लाटून घ्यायचे। हे पापड तुम्ही लाटून जरी घेतले तरी एकसारखे आणि हव्या तेवढ्या आकाराचे तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकता। तर इथे मी पापड बनवण्याच्या 3 वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही पापड बनवून घेऊ शकता। तर अशा रीतीने बघा सगळे पापड इथे मी तयार करून घेतलेले आहेत। माझ्याकडे पापड बनवण्याचं मशीन होतं, त्यामुळे पापड बनवण्याच्या मशीनने हे फटाफट मी सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत। आता याला आहे ना आपण सुकवून, तर हे बघा उन्हात नाही तर फक्त एक दिवसभर मी याला आहे ना फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलंय। तर पापड तुम्ही इथे बघू शकता किती कडक वाळलेले आहेत आणि हे पापड आता हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता। तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर फॅनच्या हवेखाली सुद्धा हे पापड सहज सुकतात। पापड तर तयार झाले, याला आपण तळून सुद्धा बघू। तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, तेलामध्ये पापड घातल्याबरोबर तुम्ही बघाल तर अगदी दुप्पट फुललेलं आहे। असे हे पापड खायला अतिशय कुरकुरीत लागतात, खुसखुशीत होतात। आज इथे आपण आहे ना पापड बनवण्यासाठी साबुदाणा जरासुद्धा शिजवून घेतलेला नाहीये, तरीसुद्धा पापड तेलामध्ये घातल्याबरोबर कसा छान फुलतोय आणि खायला सुद्धा मस्त कुरकुरीत लागतो। साबुदाणा बटाट्याचे पापड बनवण्याची अतिशय सोपी आणि अचूक पद्धत आज इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे। पहिल्याच प्रयत्नात तुम्ही सुद्धा हे असे खुसखुशीत कुरकुरीत साबुदाणा बटाट्याचे पापड नक्कीच तयार करू शकता। फक्त साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण घेताना अचूक घ्यायचं, म्हणजे पापड बिघडत नाहीत। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।